आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या तापमानात सातत्यानं वाढ। आजपासून 3 दिवस मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे। पुणे शहरासह जिल्ह्यातील तापमानात वाढ। तापमानाचा पारा 40 अंशांवर। नागरिकांनी घराबाहेर पडताना दक्षता घ्यावी, तज्ज्ञांचा हा सल्ला। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 44 होर्डिंगवर कारवाई केली तर 31 होर्डिंग्ज हटवलेले आहेत। ठाणे महानगरपालिकेची उच्च न्यायालयात माहिती। मध्य रेल्वेकडून जलद मार्गावर 15 डब्यांच्या लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय, तर सीएसएमटी स्थानकावरील फलाटांचा विस्तार करण्यात येणार। मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती। मुंबई विद्यापीठाकडून विविध शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रतिभावान विद्यार्थ्यांचा शोध घेतला जाणार आहे। विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा पुरस्कारही केला जाईल। पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आता विभागाचं मूल्यांकन होणार आहे। शैक्षणिक दर्जा आणि स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय। मुंबई पालिकेच्या मालकीच्या जागांचा लिलावाच्या निविदेला विकासकांकडून प्रतिसाद नाहीये। पालिकेकडून भूखंडाच्या लिलावासाठी अखेर पुनर्निविदा। पुण्यात 1976 पूर्वी बांधण्यात आलेल्या धरण प्रकल्पातील 119 जणांनी दुबार लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे। धरण प्रकल्पातील बाधितांना नोटीस। नाझरे, पवना, पानशेत आणि वरसगाव या प्रकल्पांतर्गत अधिक लाभ घेतलाय। नवी मुंबईच्या ऐरोलीत एका हॉटेलमध्ये जेवणामध्ये आढळलाय मेलेला उंदीर। पोलिसांकडून हॉटेल स्टाफ विरोधात गुन्हा दाखल झालाय।